आज बाबा सकाळी सकाळी 7 वाजताच आले बरं का. 7 नाही वाजले अजून. मला पण नाही कळत बोलणं. मी आलो नाना काहीतरी म्हणले असं म्हणून राहिले वाटतं. नाना काहीतरी म्हणले का? ओळख नाना काय म्हणले? मारलं मग डोळ्याच. थांबा चहा प्या आता मग जा. आज लई सकाळी सकाळी आले आणि बाबांचा व्हिडिओ काढणार नव्हते मी. बाबा हमेशा येत असते. बाबाचा मला आहे ना मलाच लाज वाटते. आधी बाबाचं आहे ना म्हणजे मला आता पत्ता माहिती नव्हता. मी जे व्हिडिओ काढला का मला वाटलं होतं बाबा रुसूनच चालले बरं का तेव्हा पहिल्या व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही साऱ्यांनी इतकं कौतुक केलं कमेंटमधून. मला ते काय आवडलं नाही बरं का. कारण एखाद्याला 2 घास पोटाला देणं म्हणजे कौतुक करण्यासारखं काही नव्हतं त्याच्यामध्ये. पण आता बाबाचं आता पत्ता नाव सगळं माहिती झालेलं आहे मला. आणि तुम्हाला परत तुमच्या इतक्या काही कमेंट येत होत्या त्याच्यामुळे मी परत बाबांचा व्हिडिओ काढते बरं का. बाबाच्या डोक्यावर थोडा परिणाम आहे आणि बाबा वाकडीचे आहे. आणि बाबाची बहीण आमच्या जळगावमध्ये दिलेली आहे. एवढे सकाळी सकाळी चालले. पाऊस येतो. रात्री तुम्ही मला इंजेक्शन दवाखान्यात चालले. जेवायला नंतर थोड्या वेळाने या. आणि जेवणाचा जर म्हणता तर बाबाला घरी जेवण देतात का नाही देतात ते नाही माहिती. पण मग पलीकडच्या गल्लीला आणि आमच्या इथं परत अजून दुसरीकडे कुठं बाबा हक्काने चहा जेवण मागते तर बरं का. आणि ज्याला देव वाटायचं ना ते देतं बी आणि ज्याला नाही द्यायचं ते हाकलून बी देतं बरं का. काय माणसाचं आयुष्य असं खरंच काय माणसाच्या आयुष्यामध्ये घडतं आणि काय नाही. याच्या आधी बाबा वागे होते ना बाबा तुम्ही सगळे बरेचसे जण मला म्हणले बरं का. गावातल्यांनी पण व्हिडिओ पाहिला ना तर म्हणले तुम्ही वाघ्या होते म्हणे आधी. आणि नंतर बापाच्या डोक्यावरती अचानक परिणाम झालेला आहे वाटतं बरं का. बाबा तुम्ही वाघे होते. एक गाणं म्हणा ना. म्हणा ना एक गाणं म्हणा. मी चहा टाकले तर चहा आणते. म्हणा ना एक गाणं जोरात म्हणा. हा म्हणा जोरात म्हणा. घाबरू नका पप्पा काय नाही करीत. आणि ना जानूच्या पप्पाला पप्पा म्हणतात बरं का बाबा का कोणास ठाऊक. तुम्हाला सगळ्यांच्या कमेंटचं परत रिप्लाय भेटा. आणि आपला चहा कोरा आहे बरं का. बाबा चहा कोरा आहे. दूध नाही आणत आम्ही. नाही आणि काम धंदे नाहीये. 15 दिवस झाले. जसं असं तसं खायचं राहायचं. आणि पप्पाला घाबरू नका. येत जा जेवायला. हा घाबरायचं ना. येत जा जेवायला. काय हो एखाद्याच्या पोटाला एखादा म्हणजे असं भुकेल्याच्या पोटाला जर जेवण दिलं त्याच्यामध्ये कसलं आलंय काय. आपण जे खातो तेच देतं. ते कुठं पंचपक्वान्न मागत येतं काही. आज सकाळी सकाळी उठले माझं बी हात थरथर कापू राहिलेलं आहे. सकाळी सकाळी आले तर. आणि बाबाचं सामान बघा. मला मी आधीचा जो व्हिडिओ काढला त्या व्हिडिओमध्ये मला वाटलं होतं बाबा कुठं रुसून चालले का काय म्हणून तो व्हिडिओ काढला होता बरं का मी. पण तसं काही नाही. बाबाचे वाकडी ते जळगाव रोजच्या चक्रा असत्या. अंतर आहे सगळं 4-4.5 किलोमीटर. आणि डोक्यात चक्कर असल्यामुळं रोज नुसतं गणगणीमध्ये एवढं चालत येतं आणि येतेच जाते. तर रात्रंदिवस नुसतं चालत राहत येतं. खोली आहे. मग एका जागेवर थांबायचं मामा. किती चालते तुम्ही. पाय दुखते का नाही तुमचे. नाही दुखत. मिटलं. थोडं अंतर आहे का चालायचं. रात्री मी तुम्हाला 10 वाजता बघितलं होतं. हा पप्पाला म्हणलं जेवायला बोलून आणा पण तेवढ्यात तुम्ही गेले पुढं. यायचं खायचं आणि जायचं असं डेंजर आणि बघायचं नाही. मग मी पण घाबरते. त्या दिवशी मी लय घाबरले होते. चालू लाईव्ह मध्ये बाबा आले होते आणि जेवण विचारलं नको. पाणी विचारलं पाणी हा म्हणले पाणी दे म्हणले. आणि ते सारखे येतेच बरं का. आणि इथून मागं व्हिडिओ काढायला चान्सच भेटला नाही. कारण जेवण झालं का बाबा लगेच पळून जाते. तर त्याच्यामुळे मी आधीच्या व्हिडिओमध्ये ना जेवण करता करताच त्यांना बोलतं केलं होतं. त्याच्यामध्ये बी कोणाला राग आला होता कमेंटद्वारे सांगितलं होतं. एक ताई म्हणल्या की त्यांना जेवण तरी करू द्या ताई असं तसं. पण तेव्हा मला माहितीच नव्हतं. आणि जेव्हा मला माहीत झालं बाबा कुठालचे नाही तर मला पोपट झाल्यासारखं वाटलं होतं.
बाबा कुठं रुसून बिसून नव्हते चाललेले. बाबाचं रोजचं रुटीन आहे वाकडी ते जळगाव, जळगाव ते वाकडी, नुसते चालत राहते. घाबरायचं नाही कुणाला. तुम्हाला कोणी काय करणार नाही. आमच्या गल्लीमध्ये यायचं, जेवायचं असलं जेवायचं, पाणी बिणी प्यायचं असलं तर यायचं. तिकडच्या गल्लीला पण तुम्हाला जेवण देतात ना, ती म्हातारी देते ना. यायचं जेवायचं. तुम्ही खाता तरी किती? हा पलीकडच्या गल्लीला ना नाही खात, देते ना ती पण देते. आमचं सांगू, मी पण देत जाईन, येत जा ना. तुम्ही खाता तरी किती? काय माणसावर डोक्यावर परिणाम झालाय, कशी परिस्थिती, काय आयुष्यात कुठल्या वळणावर माणसाला काय होईन काय नाही सांगता येत नाही बरं का. नुसते चालत राहतात, नुसते चालत राहतात. खाऊ पिऊस तर फक्त थांबत येतं. आणि कोणाला पण अशा येड्या मुक्याला आहे ना घरच्यांनी जास्त मदत केली पाहिजे. नाही घरचे नसले कोणी तर बाहेरच्यांनी जरी मदत केली ना तरी ते पुण्य कुठं बी कामं येत असतं अशा माणसाचं. हातातली बशी एवढी थरथर कापते. हा ते म्हणले ना त्यांनीच मला, मी ना घरामध्ये पीठ मळणार होते ते बघ म्हणे ते बाबा चालले म्हणे. मी इतक्या दिवसाचं म्हणते, ते आल्यानंतर आहे ना खाऊस तर आहे ना मी काहीतरी कामात असते तर त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला काही संधी भेटत नाही. आणि तुम्ही पहिल्या व्हिडिओला एवढ्या साऱ्या कमेंट केल्या ना त्यामुळं परत आता हा शेवटचा व्हिडिओ, कारण तेव्हा मला माहीत नव्हतं. बायको का विचार राहिले सांगा ना. आणि पहिल्या व्हिडिओमध्ये मला असं वाटलं होतं की बाबांबद्दल कळावं म्हणून, बाबा रुसून चालले काय म्हणून त्या याच्याने काढला होता. जेव्हा बाबांबद्दल खरी माहिती कळली ना मलाच कसं तरी वाटलं, म्हणलं नसतं व्हिडिओ काढला तर बरं झालं असतं. ज्या तुम्ही त्या व्हिडिओला एवढ्या कमेंट केल्या त्यामुळं परत दुसऱ्यांदा व्हिडिओ काढलाय बरं का. आता इथून पुढं नाही काढणार बाबाचा व्हिडिओ. घे जानू, घे जानू, मी स्वयंपाक करते थांब. अजून ती शिळी चपाती नको खाऊ, नंतर जेवायला या. हा संध्याकाळी गावाला चालले वाकडी. एवढं पोत एवढं अंतर चालायचं जड नाही होत का? एका जागेवर थांबायचं. एक तर जगात कुठे आमची सायकल? अयो आम्हाला सायकल नाहीये. त्या सायकली बंद आडे तर बंद पडेल तर गाडी नेता का? नेता गाडी द्या बाबाला. नेता का? नको म्हातारं नाही म्हणू बाबा म्हणायचं. म्हणा नाही एक गाणं, तुम्ही वागे होते ना म्हणा मग एक गाणं भारी म्हणा. बाबा याच्या आधी आमच्या गावात येत नव्हते, पण बाबाची बहीण आमच्या गावात दिली त्याच्यामुळं बाबाचं आमच्या गावात येणं जाणं आहे बरं का. काय लागत? गायछाप, गायछाप. आत्या तुम्हाला बाबाला पाहायचं होतं ना, घ्या तुम्हालाच, ते दुसरे आणतीन. हाय घ्या 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 ना, घ्या घ्या तुम्हालाच घ्या. हा एक दिवस त्यांचा व्हिडिओ काढला तर मी ना लई कमेंट आल्या होत्या, त्याच्यानंतर परत व्हिडिओ काढायला योगच नाही आला. आज सकाळी सकाळीच आले. बघा ना ते बोजान नुसतं वाटकळी. जळगावला जातात वाकडीला येतात, वाकडीहून येतात जळगावला. नुसतं रात्री 10 वाजता म्हातारं बिबट्याचं चालत होतं रस्त्याने.
हा तिकडून आलतो. किती वाघ किती आहेत बाबा वाघ तिथं पिलूच्या कॉपऱ्यापासून तिकडे वाघ आहे. बागापाशी वाघ आहे. रात्रीचं नका हिंडत जाऊ. रातचं काय आलं हिंडायचं आंघोळ करी दे इथं करायची ना. तिथं वस्तीवर करायची ना आंघोळ. वस्तीवर हे महाराज कोण लागत आहे म्हाताऱ्या? म्याव ना. जेवण आहे का? हा वयकर का जेवण आहे का? हा आता डोक्यात चक्कर असले म्हणून जाणं येणं येणं जाणं नुसतं तेच घर असत ना त्या हाय म्हणते तर बाई. आहे का घर आहे ना हाय का तेव्हा घर हाय म्हणते तर घरीच थांबायचं ना. घरीच थांबायचं नको. ना नाही बाबा आहे म्हणजे महाराजकडे येते जाते वाटतं तिथून इथं. मामा बाय करा बाय. बाय करा करा ना. बाय करता येत. बर झाला बाबांचा शेवट व्हिडिओ आहे बरं का. आता नाही काढणार. आधी माहिती नव्हतं तेव्हा काढलं तर नंतर सगळ्यांच्या कमेंटचं उत्तर द्यावा म्हणून काढलाय.